गौरी पवार आणि तुम्ही पाहता प्रथम न्याय। मित्रांनो, आज मीरा भाईंदर गोल्डन चौकाजवळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोटोला चप्पल मारून जाळण्यात त्यांचा निषेध करण्यात आला। हे सर्व जे आहे शिवसैनिक शिंदे गट युवा सैनिकांनी केलं। त्यांनी असं का केलं तुम्हाला माहितच असेल। हल्लीच्या एका मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी जे आहे सनातनी धर्माबद्दल त्यांनी आपत्तीजनक वक्तव्य केलं आणि मित्रांनो त्यांनी जे आहे सनातनी धर्माला दहशतवादीची उपमा पण दिली। त्यामुळे आज जे आहे शिवसैनिक शिंदे गट युवा सैनिकांनी त्यांचा निषेध केला आणि त्यांच्या फोटोला चप्पल मारून जाळण्यात आलं। त्यांनी या पूर्ण बातमीमध्ये काय म्हटलं आहे चला पाहूया। तुम्ही आज जाळून हा निषेध करण्यात आला, नेमका विषय तरी काय? विषय असा आहे, खरं तर पहिली सुरुवात मी हे करतो की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपलं नाव बदलावं, कारण पृथ्वीराज चव्हाण हे खूप मोठे महान योद्धा होते, त्याच्यामुळे त्यांना ते नाव शोभत नाही। हिंदुत्वासाठी पृथ्वीराज चव्हाण या योद्ध्यांनी संघर्ष केला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भगवा आतंकवाद म्हणू नका, सनातनी आतंकवाद म्हणा। आता सनातन धर्म यांना शिकवायला लागेल का? यांना सनातन धर्म शिकायचा असेल तर पंढरीच्या वारीला यायला लागेल। सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म, सनातन धर्म म्हणजेच भगवा। ज्यावेळी बॉम्बस्फोटाचं प्रकरण निघालं तुमच्या काँग्रेसच्या काळामध्ये, ज्याचा निकाल आता विजयी निकाल लागला, साध्वी प्रज्ञाजी आणि सर्व काही आपले त्याच्यामध्ये आरोपी केले होते ते निर्दोष सुटले। त्याच्यानंतर त्या काँग्रेसच्या काळातच आरोप केले गेले की भगवा दहशतवाद, भगवा आतंकवाद, हे ह्यांच्या काळातच हे सगळं काय झालं। त्यावेळी त्यांना का भगवा शब्द आठवला नव्हता का? आता यांना भगवा शब्द का आठवायला लागला? आणि सनातन धर्म यांना आता जर एवढा अवघड वाटत असेल तर सनातन धर्म शिकवण्यासाठी जर यांनी जर आता महाराष्ट्राची माफी न मागितली तर सर्व वारकऱ्यांना घेऊन याच्या घरातच आम्ही घुसणार आहे। ही युवा सेनेतर्फे आम्ही त्यांना आज धमकी देतोय, डायरेक्ट धमकी देतोय। सनातन धर्म हा फार पुरातन धर्म आहे, तोच हिंदू धर्म आहे, तोच भगवा धर्म आहे, हे त्यांनी विसरू नये। आणि चव्हाण साहेब, आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे, सध्या युवा सेना आंदोलनात उतरली आहे, लवकरात लवकर माफी मागावी, नाहीतर मग महाराष्ट्रावर युवा सेना हे आंदोलन करून सर्व वारकरी घेऊन तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। मीरा भाईंदर शहरामध्ये असे किती प्रश्न आहेत, त्या टायमाला युवा सेना तुम्ही का नाही रस्त्यावरती उतरत? खड्डे किती रस्त्यावरती झाले? खरा मुद्दा आहे, तुम्ही प्रत्येक टायमाला खड्ड्यांचा मुद्दा घेता, कांद्याचे भाव वाढले घेता, पण धर्माबद्दल कधी प्रश्न विचारला खरे तर पत्रकार येत नाहीत, याचा मला थोडासा खंत वाटते। तुमचा प्रश्न योग्य आहे आणि या खड्ड्यांच्या समस्येबाबतही आम्ही युवा सेना आता उद्यापासून याच्या कामाला लागू। सन्माननीय मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून या शहराचे खड्ड्यांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, इतरही कुठले प्रश्न असतील ते सोडवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू। पण युवकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवत असतो। खड्ड्यांचा प्रश्न आहे, आम्ही नक्कीच आमच्या पालकवर्गाला सांगू याच्याकडे लक्ष द्या, परंतु ही धर्माची भावना होती म्हणून आम्ही या धर्माच्या भावनेसाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो। पण तुमच्या सूचनेचा आम्ही जरूर आदर करतो, या खड्ड्यांसाठी आम्ही मोहीम राबवू आणि आमच्या सन्मान्य आमचे जे मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब यांच्याकडेही आम्ही माहिती देऊन टाकू। हिंदू धर्माबद्दल ज्यांनी वक्तव्य केलं या विरोधामध्ये तुम्ही आज रस्त्यावरती उतरलात, काय सांगाल? मी तर पहिला तेच सांगेन, सर्वांना जय महाराष्ट्र। या हिंदू धर्माचा जे आपल्याला अभिमान वाटतो तो अभिमान मातीस डुलवण्याचं काम हे जे मंत्री लोक करतात यांनी आज पृथ्वीराज आहेत यांनीच केला, ते त्यांचाच निषेध नाही। कोणीही हिंदू धर्माचा जो हे करेल, निषेध करेल किंवा हिंदू धर्माबद्दल वाईट शब्द बोलेल, युवा सेना नेहमीच त्या गोष्टीचा निषेध करेल आणि जे आंदोलन आहेत ते आंदोलनं करणार। त्यांना जिथपर्यंत अक्कल येत नाही तिथपर्यंत या आंदोलनाचा बोलतात स्वरूप त्यांना दाखवत राहणार। युवा सेना रस्त्यावर उतरून तुम्ही फोटो वगैरे जाळून आज रस्त्यावरती उतरणार, काय सांगा? आज फक्त आम्ही फोटो जाळून हा निषेध व्यक्त केला आहे। जसं आमच्या कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचा आदेश होता की संपूर्ण राज्यामध्ये हा निषेध झाला पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही आज हा निषेध व्यक्त केला आहे। जर ह्याच्याही पुढे अशी वक्तव्य जर कोण करत असेल सनातन धर्माविरोधात तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या युवा सेनेमार्फत पूर्ण महाराष्ट्र राज्यात पूर्वेजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली करू। मित्रांनो, जसं की आपण पाहिलं आज जे आहे शिवसैनिक शिंदे गट युवा सैनिकांतर्फे पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करण्यात आला। त्यांचं असं म्हणणं आहे जिथपर्यंत पृथ्वीराज चव्हाण समोर येऊन सनातन धर्माशी माफी मागत नाही, आपले शब्द परत घेत नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतच राहू। मित्रांनो, त्यांचं असंही म्हणणं आहे जर पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागितली नाही तर शिवसेना शिंदे गटातील युवा सैनिकांचे जेवढेही कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरी घुसून त्यांच्याशी मारहाण करणार। आता पाहण्यासारखी गोष्ट अशी आहे की पृथ्वीराज चव्हाण येऊन सनातन धर्माशी माफी मागणार आहे, त्यांनी जी दहशतवादीची उपमा दिली आहे ते परत घेणार आहे। आता ही सगळं जे आहे पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे आणि अशाच नवनवीन खबरी पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय। मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन रफिक खान सोबत।